तुम्हाला माहितीये बिहार हे राज्य आतापर्यंत मागासलेलं का आहे? यामागचं खरं कारण आपण जर बघितलं तर ते आहे तिकडच्या लोकांची मानसिकता. यावर्षी बिहार इलेक्शन मध्ये जर आपण बघितलं, जनसुराज्य नावाचा जो पक्ष आहे, ज्याचे सर्व प्रशांत किशोर आहेत, तर त्यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला होता. त्याच्यामध्ये पहिला विषय होता रोजगाराचा. आजही आपण बघितलं तर बरेचसे बिहारी तरुण इतर राज्यामध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी जातात. हे गेले अनेक वर्ष चालू आहे आणि सध्या सुद्धा तेच चालू आहे. तर ते म्हणाले होते की आम्ही चांगला रोजगार तिथे बिहारमध्ये उपलब्ध करून देऊ. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल, तर त्याच्याविषयी त्यांना काम करायचं होतं. त्याच्यानंतर चांगली आरोग्य व्यवस्था, तर ह्या महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला होता. पण दुर्दैवाने लोकांना हे नको हवं होतं, म्हणूनच त्यांनी जनसुराज्य पक्षाला एक सुद्धा जागा निवडून दिली नाहीये. याच्यावरून लोकांची मानसिकता आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीने ते विचार करतात. बिहारी जनतेला जातीपातीचं राजकारण खूपच आवडतं, हे गेल्या काही निवडणुकांवरून आपल्याला दिसून येतं. बिहारी लोकांना रोजगार, चांगली आरोग्य व्यवस्था, चांगली शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये अजिबात रस वाटत नाहीये, हे बिहार निवडणुकांवरून दिसून येत आहे. आणि हीच मानसिकता जर बिहारी लोकांची यापुढेही राहिली तर येणाऱ्या आणखी 50 वर्षामध्ये सुद्धा बिहारचा विकास होऊ शकत नाही. गेले अनेक वर्ष केंद्र सरकार बिहार ह्या राज्याचा भार सोसत आलेला आहे. कारण बिहारमधून जर आपण बघितलं तर कर स्वरूपाने खूपच कमी उत्पन्न हे केंद्राकडे जातं आणि त्या मानाने खूपच जास्त उत्पन्न बिहार या राज्याला केंद्र सरकारकडून मिळतं. बिहारमधील जनतेला रस आहे तिकडच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये. तसेच ज्या मोफत गोष्टी मिळतात, मग मोफत रेशन असू दे किंवा त्यांना जे दिलेलं आश्वासन आहे की 10,000चं, तर ह्या गोष्टींमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामधले जे बिहारी लोक आहेत त्यांनी मोठ्या अभिमानाने काही स्टेटस ठेवलेले की बिहारमध्ये असं झालं तसं झालं. पण त्या मूर्खांना हे कळत नाही की तुम्हाला येऊन महाराष्ट्रामध्ये काम करायला लागतं आणि याच्या मागचं जे कारण आहे ते तुमचे राज्यकर्ते, त्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे, हे त्यांना कळत नाहीये. बिहार राज्यावर जो बिमारू स्टेटचा जो टॅग लागलेला आहे तो यापुढेही पुसला जाणार नाही जर का लोकांनी आपली मानसिकता बदलली नाही.